नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हणम चडचण. तुम्हाला आज कॉग्निझंट मध्ये फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला कळून जाईल की कॉग्निझंटच्या व्हॅकन्सीसाठी तुम्ही कसं फॉर्म फिलअप करू शकाल. तर मी स्टार्ट करतो स्टार्टिंग पासून. जर तुम्हाला जर कुठनं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही फ्रेशर्स व्हॉइस वर जाऊन तुम्ही कुठल्या कुठल्या हे ऑफ कॅम्पस वगैरे चालू आहेत, वॅकन्सी चालू आहेत, हे सगळं तुम्ही काय करू शकता, इथं येऊन बघू शकता. हे ऑफ कॅम्पसचे सगळं लिस्ट येतील इथं खाली. ओके. हे सगळ्या कंपनीचे आहेत. कधी कधी त्यांचे डेट अनाउन्समेंट डेट आणि लास्ट डेट कधी काय असतं ते सगळं इथं काय असतं मेन्शन केलेलं असतं. मग आता सध्याला आहे कॉग्निझंटचा. तर आपण कॉग्निझंटचा फॉर्म कसा फिल आउट करायचा मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ओके. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला त्याचा आन्सर देईन. तो इथं जर जसं जसं तुम्ही खाली जासाल तसं तसं इथं तुम्हाला हे सगळं माहिती असेल. कॉग्निझंट जेएनसी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह हायरिंग 2025 डिटेल्स. ओके. अनालिस्ट ट्रेनिंग ऑफ कॅम्पस ड्राईव्ह BCA BSc BA BBA BCom काय आहे BVOC मला माहित नाही, आणि BMS. ओके. त्यानंतर 2024 आणि 2025 फ्रेशर्स सीटीसी बेस्ट इन इंडस्ट्री ते देत असतील 4.5 काय असेल ते. लास्ट डेट आहे 31 डिसेंबर 2025. मग त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, जीएनसी कॅम्पस ड्राईव्ह राईट. कॅन्डिडेट फ्रॉम 2024 or 2025 बॅच ऑफ एनी 3 year UG डिग्री. ओके. BCA BSc BA BBA BCom आता मी सांगितल्याप्रमाणे विथ मिनिमम 15 अकॅडमिक्स. ओके. तुमचं थ्रू आउट करिअरमध्ये तुमचं अवरेज असायला पाहिजे 50%. राउंडिंग ऑफ 49.9 इज नॉट अलाउड. 50 पेक्षा कमी नसायला पाहिजे. तुमचं अवरेज असायला पाहिजे 50%. ओके. BCA BSc कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाइड स्ट्रीम्स मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री स्टॅटिस्टिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स विथ मिनिमम 60 इन अकॅडमिक्स. हे BC आणि BSc साठी वाल्यांसाठी आहे. राउंडिंग ऑफ 59.9 इज नॉट अलाउड. हे एकासाठी आहे. आणि हे अगोदर तुम्ही फॉर्म फिल करण्याच्या अगोदर हे तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा चेक करून घेतलेलं बरं. कॅन्डिडेट विथ स्टँडिंग एरर्स व्हॉट यू मेन्शन आर नॉट एलिजिबल राईट. म्हणजे ज्यांचा बॅकलॉग आहे ते एलिजिबल नाहीत. कॅन्डिडेट शुड प्रोसेस कन्सिस्टंट अकॅडमिक रेकॉर्ड विथ मिनिमम 60%. 10वी आणि 12वी डिप्लोमा आणि अंडर मध्ये तुम्हाला 60% असायला पाहिजे. तरच तुम्ही हे फॉर्म तुम्ही फिल करू शकता. नाही तर तुम्हाला नेक्स्ट तुम्ही फिल जरी केलं तर तुम्ही नेक्स्ट प्रोसेसमध्ये जेव्हा जाता तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करतात, रिजेक्ट करतात. ॲट द टाइम ऑफ जॉइनिंग ऑल recruits need to have minimum 60% aggregate in the 3 year UG degree with no areas. म्हणजे बॅकलॉग नसायला पाहिजे आणि तुम्हाला 60% अग्रिगेट असायला पाहिजे. अप्रोप्रिएट CGPA टू पर्सेंटेज कन्वर्जन टू बी कन्सिडर ॲज पर द युनिव्हर्सिटी नॉर्म्स. ओके. जे तुमचे CGPA असेल त्यांचे कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये करून तुम्हाला 60% असायला पाहिजे. 60% पेक्षा कमी असेल तर तुम्ही ते फॉर्म फिल करू शकत नाही. फ्लेक्सिबिलिटी ऑफ वर्क फ्रॉम एनी कॉन्व्हिनियंट ऑफिस लोकेशन इन गिवन शिफ्ट टायमिंग अँड एनी टेक्नॉलॉजी इज मॅन्डेटरी. ओके. त्यांनी तुम्हाला आतमध्ये आल्यावर कुठला पण काय काम देतील, कुठल्या पण टायमिंग मध्ये देतील, ते तुम्हाला ऍक्सेप्टेबल असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही टाटा बाय बाय. ओपन टू इंडियन्स नॅशनल्स OCIs हू आर करंटली रेसिडिंग इंडिया. हे ह्यांच्यासाठी ओपन आहे. स्किल रेकॉर्ड काय आहे, गुड टाइम मॅनेजमेंट स्किल्स असायला पाहिजे, गुड रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स, बोलता यायला पाहिजे चांगलं, टीम वर्क आणि कोलॅबरेशन, टीम मध्ये काम करायला यायला पाहिजे आणि कोलॅबरेशन असायला पाहिजे टीम मध्ये. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असायला पाहिजे, स्ट्रॉंग अनालिटिकल स्किल्स असायला पाहिजे, क्रिटिकल थिंकिंगचा स्किल पण असायला पाहिजे. ओके. अनालिस्ट अलाइन टू मल्टी क्लाउड. ओके. की रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, परफॉर्म ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन डिफाइंड गाईडलाइन्स इन SOP, सेट ऑफ प्रोसेसेस, रन बुक्स विथ अन अंडरस्टँडिंग ऑफ बिझनेस इम्पॅक्ट. जे तुम्हाला काम असेल ते तुम्हाला अगोदर ट्रेनिंग दिलं जाईल. त्या ट्रेनिंगनुसार तुम्हाला कामं करायचं असेल. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या टीम सोबत कोलॅबरेट करून अंडरस्टँड करून ते काम पार पाडणे हे गरजेचे असते. अडेअर टू कस्टमर सिक्युरिटी अँड कॉम्प्लायन्स रिक्वायरमेंट. जे पण कस्टमरचे सिक्युरिटी असेल आणि कॉम्प्लायन्स असतील ते तुम्हाला फॉलो करावं लागतील. फॉलो कस्टमर कम्युनिकेशन इटिकेट्स. कस्टमर सोबत बोलत असताना तुम्हाला कसं बोलायला पाहिजे त्याचं पण ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते तुम्हाला डेली रिटेन मध्ये फॉलो करावं लागेल. इन्शुअर स्टेटेड प्रोडक्टिव्हिटी रिक्वायरमेंट फॉर द एंगेजमेंट. जे तुम्हाला टाइम स्टॅम्प दिला असेल त्या टाइम स्टॅम्प मध्ये तुम्हाला हे काम करणं बंधनकारक असेल. कॉन्ट्रीब्युट टू द कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट प्लॅन्स. ओके. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट हे त्यांचं हे असते, म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे सारखा सारखा. जे पण नवीन टेक्नॉलॉजी येते त्यांच्याशी तुम्ही अड्डेर असायला पाहिजे. मग त्यानंतर पार्टिसिपेशन प्रोएक्टिव्ह इन नॉलेज शेअरिंग सेशन्स.
काम करत असताना कधी कधी तुम्हाला नॉलेज यायला पाहिजे म्हणून त्यांनी काही सेशन ठेवलेले असते, तेव्हा तुम्हाला प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट करावा लागेल. ऍक्ट ॲज बडी फॉर न्यू हायर्स. Other to organizational policies and processes include corner security policies, LP timelines, and etc. Role expectation काय आहेत? Associates should be client focused and able to work with users from different communities and cultures across the globe. Right? क्लायंट फोकस असायला पाहिजे. एकदा जर तुम्ही कामाला चालू झाला तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फक्त क्लायंट असायला पाहिजे. क्लायंटला तुम्ही सॅटिस्फाईड करायला पाहिजे. तुम्ही कसं कराल ते तुमच्यावर डिपेंड असेल, पण तुम्हाला करावं लागेल. असं शुड बी विलिंग टू वर्क इन 24/7 एन्व्हायरमेंट अँड बी ओपन टू रिलोटिंग टू एनी पार्ट ऑफ इंडिया बेस्ड ऑन द प्रोजेक्ट रिक्वायरमेंट. जिथं पण प्रोजेक्ट असेल तिथं पण जाण्याची कॅन्डिडेटमध्ये तयारी असायला पाहिजे आणि कुठल्याही शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असायला पाहिजे, तरच तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता. Analyst training aligned to digital workplace services. Key responsibilities. Provide first-line technical support and assistance to end users, addressing their IT-related issues and inquiries. Okay. जर आता काही टेक्निकल रिलेटेड इश्यू असेल तर तुम्हाला फर्स्ट लाईन ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही असं, मग तुमच्याकडनं होत नसेल तर मग ते पुढं तुमच्या सेकंड लेवल एस्केलेशन होत असतील, ते पुढे पुढे जात असेल. लॉग अँड ट्रॅक ऑल सपोर्ट tickets ensuring accurate documentation and timely resolution of problems. Troubleshoot hardware and software problems, performing a diagnosis and resolving technical issues to minimize downtime. Collaborate with other IT teams to escalate complex issues and ensure prompt. मी आता म्हणल्याप्रमाणे जर तुम्हाला इश्यू कॉम्प्लेक्स असेल तर ते तुम्हाला एक्सलेट करावं लागेल. तुम्हाला येत नाही, माझ्या सिनियरला पाठवतो मग. And ensure prompt resolution, maintain knowledge base articles and documentation to enhance self-service option and facilitate efficient problem solving skills. हे झाले रोल एक्सपेक्टेशन. ओके. हे आताच आम्ही बघितलं सर कसं आहे. ability to have flawless communications with our clients and possess sound technical knowledge, work in shifts and work from office. ओके. हे झालं. त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट काय पाहिजे फॉर रजिस्ट्रेशन. रिझ्यूम पाहिजे तुमचा मॅक्झिमम 2 पेजेसचा रिझ्यूम असायला पाहिजे विथ हाय रेझोल्युशन पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. त्या रिझ्यूमवर तुमचा एक फोटो असायला पाहिजे. प्लीज नोट दॅट द फोटोग्राफ शुड बी क्लिक इन अ लाईट बॅकग्राऊंड अँड बोथ द इयर्स ऑफ द कॅन्डिडेट मस्ट बी विज्युअल. तुमचं कानं दिसायला पाहिजे. मग त्यानंतर फॉर इंटरव्ह्यू ऑल अकॅडमिक डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग द कॉलेज आय डी कार्ड इफ अवेलेबल अँड कॉलेज स्कूल युजी मार्कशीट्स युजी डिग्री सर्टिफिकेट हे पण असायला पाहिजे. फॉर ऑनबोर्डिंग पर्पज म्हणजे जेव्हा तुम्ही सिलेक्ट झाल तेव्हा तुम्हाला जर त्यांनी म्हणजे जॉईन ऑनबोर्डिंग करायचं असेल तर तेव्हा ते फायनल कॉन्व्हिजंट ऑनबोर्डिंग व्हाईल वुड बी सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्टरी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर वगैरे देतील तेव्हा तसेच ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू करतील. म्हणजे तुमचं अकॅडमिक्स बरोबर आहे का, तुमचं युनिव्हर्सिटी बरोबर आहे का, तुम्ही घेतलेलं पर्सेंटेज बरोबर आहे का, तुम्ही त्या मेन्शन केलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेले आहात का, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी काय करतात बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात. पॅन कार्ड इट इज मॅन्डेटरी रिक्वायरमेंट फॉर ऑनबोर्डिंग. प्लीज इन्शुअर दॅट युअर फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड फादर्स नेम अँड अदर डिटेल्स आर अक्युरेट. Please note that background verification will fail if the last name is not updated or if the PAN card name does not match the registered name. जेव्हा पण तुम्ही रजिस्ट्रेशन करत असतात तेव्हा तुमचं हे पॅन कार्ड करेक्ट असायला पाहिजे. पॅन कार्डवर जे असेल ते सगळीकडे डॉक्युमेंटमध्ये एकंदरीत म्हणायचं म्हटलं तर तुमचं सगळं डॉक्युमेंटमध्ये नाव सेम असायला पाहिजे. वोटर आय डी कार्ड, पासपोर्ट इफ एनीवन विल बी मॅन्डेटेड टू व्हेरीफाय सिटिझनशिप. तुम्ही भारतीय असल्याचा पुरावासाठी तुम्हाला हे वोटर आय डी नाही तर पासपोर्ट तुम्हाला दाखवावा लागेल. त्यानंतर सपोर्ट अवेलेबल फ्रॉम कॉन्झिजंट पोस्ट जॉइनिंग ॲज फुल टाइम एम्प्लॉय. नाईट शिफ्ट अलाउन्स विल बी पेड बाय द प्रोजेक्ट. ओके. जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा कॅब्स विल बी प्रोव्हाइड फॉर पिकअप अँड ड्रॉप ऑफ इन्शुरिंग सेफ्टी अँड कम्फर्ट. कॅब्स प्रोव्हाइड करतील. मग टाइमली रिवॉर्ड्स अँड रेकॉग्निशन विल बी गिवन टू टॉप परफॉर्मन्स. ओके. त्यानंतर प्लीज नोट यू विल गेट द कम्युनिकेशन ओनली टू द रजिस्टर मेल आय डी इन superset. It might be your personal mail ID and shall be considered as the primary email ID. This email ID should not be changed at any point during the hiring process or until full-time employment onboarding. ओके. जर एकदा तुम्ही रजिस्टर केला तर त्यानंतर तुम्ही त्या तुमच्या मेलमध्ये मेल आय मध्ये चेंजेस करू शकत नाही. जर चेंजेस केला तर मग ते तुमची प्रॉब्लेम असेल. त्यासाठी कंपनी काही जबाबदार राहणार नाही. इफ सिलेक्टेड यू विल जॉईन ॲज अ फ्रेशर ॲज अ नो प्रायर वर्क एक्सपिरियन्स विल बी कन्सिडर्ड. जेव्हा तुम्ही ह्या अप्लिकेशनवरून रजिस्ट्रेशन करून तुम्ही जर जॉईन केलं तर तुम्हाला ॲज अ फ्रेशर म्हणून कन्सिडर करण्यात येईल. Candidates who have attended assessment or interview in the last 6 months kindly do not apply. जर तुम्ही सेम ईमेल ॲड्रेस आणि सेम मोबाईल नंबर आणि सेम पॅन कार्ड यूज करून जर लास्ट 6 महिन्यामध्ये जर कॉग्निझंटचा कुठला पण इंटरव्ह्यू प्रोसेसवर हायरिंग प्रोसेसमध्ये जर सहभाग घेतला असेल तर तुम्ही ह्यासाठी एलिजिबल नसाल. ते ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये सिस्टममध्ये असेल आणि तुम्हाला तुमच्या ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि अजून पॅन कार्ड या कुठल्याही एका गोष्टीवरून ते तुम्हाला रिजेक्ट करू शकतील. हाऊ टू अप्लाय फॉर कॉग्निझंट. Eligible candidates can apply for the drive online on or before 31st December 20. म्हणजे 31 डिसेंबर
च्या अगोदर 12च्या अगोदर आपल्याला हे सगळं काय करायचंय, भरायचं आहे. मग आता मी क्लिक करतो हाऊ टू अप्लाय फॉर मोर डिटेल्स ऑर अप्लाय. इथे आहे पण मी इथं हेच ओपन, एक मिनिट हे सगळं मी करतो. चॅट जीपीटी, टास्क रिझल्ट, फोन पे फॉर बिझनेस, ईमेल असू दे. ठीक, हे बघा. बघा इथं काय काय म्हणजे कॉग्निझंट फ्रेशर हायरिंग अनालिस्ट 3 इयर फुल टाइम डिग्री 2024 आणि 25 ग्रॅज्युएट्स पाहिजे. कॉग्निझंट पॅन इंडिया. ओके अप्लाय नाउ. ये क्या आ रहा है बीच बीच में, ये लगा याला एक पत्र वरच घेतो. ओके सुपरशेट, हे सुपरशेटने हायरिंग प्रोसेस असते यांचा. जॉब फंक्शनल, कस्टमर अँड टेक्निकल सपोर्ट आणि इन्फॉर्मेशन, आय टी आणि दोन्ही आहे. म्हणजे जे बी ए बी कॉम जे आहेत ना त्यांच्यासाठी कस्टमर टेक्निकल सपोर्ट आहे, आणि जे बी एस सी बी सी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. सीटीची नॉट्स विसवर, जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येईल तेव्हा तुम्हाला माहीत होऊन जाईल. ओके, हे खाली काय त्यांनी हे दिलेत इन्फॉर्मेशन, जॉब डिस्क्रिप्शन काय असेल काय नाही, आता जे आपण वाचलेलं आहे ते सगळं इन्फॉर्मेशन इथं त्यांनी अजून एकदा दिलेलं आहेत. कारण हा सुपर सेटचा आहे. आम्ही आता जे आपण यूज करत होतो फ्रेशर व्हायचा तो हे होता, विकिपीडिया काय म्हणता म्हणा, तो होता. मग इथं पण आपण ते इन्फॉर्मेशन, सेम इन्फॉर्मेशन इथं पण आहे. ओके, दिस इज अ फर्स्ट स्टेप. ओके, मग आता तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशननुसार तुम्ही एकतर कस्टमर स्लॅश टेक्निकल सपोर्टला अप्लाय करू शकता, नाहीतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी फील्डला, जर बी एस सी आणि बी सी असेल तर. मग त्यानंतर आपण क्लिक करू. हे ॲप्लिकेशन विंडो क्लोजेस इन 16 days, अजून 16 दिवस आहेत. जर कोणाला भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता. मग मी करतो अप्लाय नाव. मग इथं आपल्याला करावं लागतंय आपलं ईमेल. ओके, मी माझं टाकतो. फॉर्म. मग मग इथं करावं लागेल आपलं रेजिस्ट्रंट अप्लाय. मग हा आला इथं फुल नेम. ओके, मी फक्त तुम्हाला काय काय करायचं असते तेवढं दाखवेन, बाकीच्या नंतर तुम्ही बघा. इथं मी टाकलं, इथं तुमचं नाव टाकावं असतं. इथं कसं असते, एक 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 स्टेप करत पुढे जावं लागते. ओके, मग त्याच्यासाठी मला इथं फिल करावंच लागेल. हनुमान, हनुमान, त्यानंतर सी टी सी एच एन हे माझं झालं. मग त्यानंतर झालं माझा इथं जन्म डेट मी टाकेन, सध्याला तर टाकेन 97 एप्रिल 22. मी मेल आहे. कॉलेज नेम टाकावं लागेल मला, नागेश. इम्पॉर्टंट कॉलेज सिलेक्शन नॉट बी चेंज, नागेश करायची अर्ज. हे बघा, मी इंजिनिअरिंग केलंय तरी पण इथं तुमचं कुठलं पण असं, आता मी दयानंदला केलं असेल. D.B. या, नाहीतर दयानंद असं. दयानंद कॉलेज हिसार सोलापूर, तुमचं कुठलं असेल त्या कॉलेजला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. मी काय करतो, नागेश करायची करतो. नागेश करजी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. ओके, त्यानंतर दॅट्स ग्रेट, नागेश करजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑलरेडी सुपरसेट पार्टनर कॉलेज लॉग इन विथ एक्झिस्टिंग सुपरसेट टू प्रोसेड. बघा इथं कसं असते, जर तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजचं असेल, हे ऑलरेडी त्यांचं काय असते टायअप असते, त्याच्यामुळे मला इथं काय होईल, मी हे नसणार आहे. मग त्यासाठी मला कॉलेज द्यावं लागेल दुसरा. ओके, मी कुठलं देतो, दयानंद, दयानंद कॉलेज सोलापूर, दयानंद कॉलेज हिसार. ठीक आहे, बघू काय होते. अरे अरे, इन्स्टिट्यूट रोल नंबर हे ते टाकावं लागेल मला, माझ्याकडे नाही तरी पण टाकतो. NAMENT DCH हे मेन. इथं टाकावं लागेल आपलं सगळं काय, आणि इथं मग नंबर टाकावा लागेल. मी नंबर टाकीन माझा 0. त्यानंतर मी पासवर्ड टाकेन, मला जे वाटेल ते. वेलकम.
तुम्हाला जे हे होईल ते पासवर्ड तुम्ही इथं काय करू शकता, टाकू शकता. ओके. जे तुम्ही मोबाईल नंबर देणार, जे चालू असेल तेच नंबर, आणि जो तुमचा ईमेल असेल ईमेल तेच तुम्हाला द्यावा लागेल. ओके. मी सध्या हा युनिव्हर्सिटी नंबर माझा नाही आहे, मी देत आहे. आय अग्री. मी नाव पण काहीतरी चेंज करतो. मी लास्टला हे करणार आहे. की मी असं करतो, सेव्ह अँड प्रोसीड करतो. मग नेम सोलापूर सोलापूर हे जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करता तेव्हा हे तुम्हाला पॉपअप येईल, की कारण जे पण तुम्ही हे केलं असेल ते करेक्ट आहे का नाही एकदा चेक करायला. ओके. हे करेक्ट नाही माझं फुल नाम, तरी पण मी टाकलेलं आहे. याची रजिस्टर करतानाच तुम्हाला एकदा बघावं लागेल परफेक्ट. मग हा झाला आपला पहिला. मग त्यानंतर ते विचारतात ऍड युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स. ओके. परमनंट ऍड्रेस अँड करंट ऍड्रेस. परमनंट ऍड्रेस ऍड करतो मी. इंडिया पिनकोड 41 32 19, सोलापूर महाराष्ट्र. महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सोलापूर, सोलापूर ऍड्रेस लाईन काहीतरी टाकायचं. काहीतरी म्हणजे काय टाकायचं, कुठलं तरी निवास टाकू. मल्लिकार्जुन निवास. सेव्ह चेंजेस. सेव्ह. ओके. त्यानंतर इथं आपल्याला सगळं व्हेरीफाय करावं लागतं. हा. इथं व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते मेल म्हणजे मेलला ओटीपी येईल. करंट ऍड्रेस सेम ऍड्रेस करेन. मग इथे करेन व्हेरीफाय. मग मला येईल ओटीपी. हे सगळ्या गोष्टी वर आता भैया. मला एक मेल सुपरसेट. सुपरसेटचा काय आला मला, ओटीपी. ह्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस. ओटीपी 6687. व्हेरीफाय ओटीपी झाले व्हेरीफाय. मग त्यानंतर मोबाईलला पण एक ओटीपी येईल. आलो. So, ते हा पण झाला. मग त्यानंतर मी करेन इथं अटॅच रिझ्यूम करत आहेत त्याने, अटॅच रिझ्यूम. रिझ्यूम अटॅच करावं लागेल, कारण तुम्हाला त्या त्या बेसिसवर तुम्हाला त्यांना क्वेश्चन विचारायचं असते. सिलेक्ट करेन. रिझ्यूम काय करू. रिझ्यूम 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 बायोडेटा. इथे कुठंतरी असेल माझं रिझ्यूम. या रिझ्यूम. इथे रिझ्यूम असतील. हो हो. या रिझ्यूम. मी काय ते करतो, हे कितीच आहे, 1400 हे करतो. मला मी तर काय कंप्लीट करणार नाही, तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करते, अपलोड करतो. ओके. हे झालं. मग त्यानंतर शेवण प्रोसीड. आय एम करंटली पर्सिंग अन एज्युकेशन अँड हॅव नॉट रिसीव्ड माय डिग्री. आय हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन हे चूज करावं लागते. त्यानंतर आय हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन करेन मी, बघू केलं असेल तर. फील्ड ऑफ स्टडी मॅनेजर सायन्स कॉमर्स अप्लिकेशन, जे कुठलं असेल तुमचं ते करायचं. ओके. मग मी करेन इथं कॉमर्स. मग त्यानंतर करेन बीकॉम. मेजर ब्रँच बँकिंग, टॅक्सेशन, असं सगळं तुम्हाला शेड्यूल करावं लागेल. मग त्यानंतर कोर्स स्टार्ट डेट. आता कधी 2025 आहे ना सध्या, मग त्यानंतर 2021 करावं लागेल का. मंथ कुठला,
6वा महिना 2021. मग 6वा महिना 2025. बॅच, कुठला बॅच पासआउट आहे तो? 2025 पासआउट. हे रोल नंबर आपण अगोदर टाकलं, जे तुमचा रोल नंबर असेल ते म्हणजे जे तुमचं फर्स्ट इयरचा किंवा लास्ट इयरचा तुमचं युनिव्हर्सिटीचा मार्कलिस्ट येतो त्याच्यावर तुमचा काय असतो, रोल नंबर असतो, ते तुम्ही बघून इथं करेक्ट टाकावं लागेल. ओके, 6 सेमिस्टर. आय एम लॅटरल एंट्री स्टुडंट इन दिस कोर्स. इंटरव्ह्यू पर्सेंटेज, मला पर्सेंटेज 60च्या वर पाहिजे. राईट. 50 पाहिजे कॉमर्सला वगैरे, मे बी माहित नाही. 50 नाही तर 60, ते तुम्ही बघा. ओके, मला लक्षात नाही तेवढं. मग इथं मी टाकेन 75 टाकेन. ओके. आय डोंट हॅव बॅकअप. इंटरव्ह्यू पर्सेंटेज. ओके, एक मिनिट द्या, मला कॉल येत आहे. हा ना, म्हणजे बीजी ಹೇಳೋಣ ಚಿಟ್ಟೆ. ಹಾ ಟೇಗ ನಡೀತದ. ನಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ ಬಿಡ್ಲಿ. मग आपल्याला हे सगळं टाकावं लागते, 10वी 12वीचं जे काय आपलं क्लास 12 तर इक्वल डिग्री. ओके, क्लास 11 स्कूल, जे तुमचं स्कूल असेल ते एक्स वाय झेड स्कूल. मग त्यानंतर असेल बोर्ड तुमचं असेल महाराष्ट्र बोर्ड ऑफ. ओके, मग फुल टाइम कितीचं आहे? 12वीचं आहे ना, 12वी तुम्हाला असेल 62.77 असं काय तर हे माझं आहे. स्टार्ट डेट 2021. 2021 कसं असेल त्याच्यापेक्षा अगोदर असेल 19. 19 20 एकवीस 19 20. मग त्यानंतर 10 स्कूल काय तर असेल तुमचं XYZ. मग बोर्ड महाराष्ट्र फुल टाइम स्कोर असेल तुम्हाला 80%. ओके, मग ते टाकून 19 टाकू. हे 20 हे चुकीचं होत आहे मला माहित आहे, ते हे करतील. You have not added any prior work experience or declared you have no previous work. Okay, I have not completed any internship and I don't any prior work experience. Okay, करेक्ट. सेव्हन प्रोग्रेस. मग त्यानंतर आपला एक फोटो द्यावा लागेल कुठला तर. मी हे ऍड देतो मी. हा माझा फोटो अपलोड प्रोफाईल. ओके, सेव्ह अँड प्रोसीड. अयो, प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. हे लास्ट आहे. ओके, हे लास्ट झाल्यावर मग जर मी क्लिक केलं तर हे माझं अप्लिकेशन जाईल, पण मी तसं करणार नाही. राईट. फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी हे डमी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून हे तुमच्यासाठी हे केलेलं आहे. मग त्यानंतर तुम्हाला हे लास्टला हे सगळं क्वेश्चनचं आन्सर द्यावं लागेल. प्लीज इन्सर्ट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन ऑर्डर टू प्रोसीड टू सबसिक्वेंट राऊंड्स. ओके, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स असायला पाहिजे, म्हणजे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड असेल तर त्यांचे, जर तुम्ही फर्स्ट राऊंड क्लिअर केला तर सेकंड राऊंड क्लिअर केला असेल तर मग थर्ड राऊंड. मग त्यानंतर त्यासाठी तुम्हाला लागेल 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, डिप्लोमा मार्कशीट इफ अप्लिकेबल, अंडर ग्रॅज्युएट ऑल सेमिस्टर मार्कशीट. मग त्यानंतर डू यू हॅव वोटर आय डी कार्ड? यस असेल तर यस, नो असेल तर नो. डू हॅव पॅन कार्ड? यस असेल तर यस, नो असेल. मग तुम्हाला पॅन कार्डवर कसं नाव आहे तसं तुम्हाला फक्त नेम द्यावा लागेल, मिडल नेम द्यावा लागेल, लास्ट नेम द्यावा लागेल, मग फादर्स नेम द्यावा लागेल, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. आर यू लिव्हिंग इन इंडिया? यस और नो. हॅव यू कम्प्लिटेड 3 years undergraduate degree or not? Are you pursuing completed your degree outside India? सिलेक्ट प्रेफर्ड जॉब लोकेशन. ओके, इथे जॉब लोकेशन असेल पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, कोची, हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल तुमच्या फ्लेक्सिबिलिटीनुसार. आर यू फ्लेक्सिबल इन टर्म्स ऑफ वर्क लोकेशन? येस और नो. आर यू फ्लेक्सिबल फॉर एनी शिफ्ट टाइम्स? जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला जे काय असेल ते येस मध्ये टाकायचं, म्हणजे कामाच्या रिलेटेड, म्हणजे तुम्ही फ्लेक्सिबल आहे का? हो. शिफ्ट मध्ये तुम्हाला चालेल का? हो. मग तुम्हाला फ्लेक्सिबल वर्क ऑन एनी टेक्नॉलॉजी डोमेन ट्रॅक
कुठलं पण ट्रॅक असू दे, कुठलं पण टेक्नॉलॉजी असो, कुठलं पण डोमेन असू दे, ते तुम्हाला काय करावं लागेल, हा म्हणायचं. सिलेक्ट द स्किल्स इन विच यू आर प्रोफिशियंट. मग तुम्हाला स्किल्स म्हणजे टाकायचं असतं. म्हणजे जर इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्हाला जावा आहे, तर मग ते जावावरचे थोडेफार ॲज अ प्रेशर तुम्हाला बेसिक बेसिक क्वेश्चन विचारू शकतात. सिलेक्ट द स्किल इन विच यू हॅव थेरोटिकल नॉलेज. ओके. तुम्ही काही पण ॲज अ फ्रेशर तुम्ही काही पण देऊ शकता. असं काही नाही की तुम्हाला जावंच द्यावं लागेल. तुम्ही कॉलेजमधलं कुठलं तुमचं फेव्हरेट सब्जेक्ट असेल, तर तो पण तुम्ही काय करू शकता, इथं प्रोव्हाईड करू शकता. हॅव बीन असोसिएटेड विथ कॉग्निझंट बिफोर थ्रू एनी ऑफ द बिलो चॅनल्स. ओके. जर तुम्ही हाय होत्या का कॉन्ट्रॅक्टर इंटर्नशिप, कंटिन्यूअस स्किल डेव्हलपमेंट असा कुठला तरी प्रोग्रामशी रिलेटेड तुम्ही होता का, जे की कॉग्निझंट सपोर्ट करते. मग ते तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. नसेल तर नाही, नसेल तर नो. काय नॉट अप्लिकेबल, काय नॉट अप्लिकेबल असेल तर ह्याच्यामधलं कुठलं तर सिलेक्ट करावं लागते. इफ यू वेअर असोसिएटेड विथ कॉग्निझंट अर्लियर प्लीज शेअर युअर एम्प्लॉयडी. जर तुम्ही अगोदर कॉग्निझंट मध्ये काम केलं असेल तर तुम्हाला हे टाकावं लागेल. यू वेअर असोसिएटेड विथ कॉग्निझंट अर्लियर प्लीज मेन्शन विच बिझनेस युनिट प्रोजेक्ट यू आर वर्किंग फॉर. अच्छा, मग हे सगळं डिटेल्स तुम्हाला काय करावं, भरावं लागेल. अंडरस्टँड अग्री दॅट आय विल बी अलाइन टू मल्टी क्लाउड और डिजिटल वर्क सर्व्हिस और इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन्स or IT practice based on my credentials and performance in the hiring process. Select your nationality. Do you have passport? Yes असेल तर yes, no असेल तर no. मग नंतर तुम्हाला जर IT मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला पासपोर्ट असणे गरजेचं आहे. ओके. इफ यस, डू होल्ड अन इंडियन और फॉरेन पासपोर्ट. इफ फॉरेन पासपोर्ट, डू हॅव एनी अदर डॉक्युमेंट्स, राईट, दिस डॉक्युमेंट्स. हे सगळं तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यावं लागेल. असेल तर असेल, नसेल तर नाही. डू यू नो जर्मन लँग्वेज, मेन्शन द लँग्वेज सर्टिफिकेशन लेवल कम्प्लीट और इफ नॉट मेन्शन नॉट अप्लिकेबल. बघा, जर्मन पण जर्मन लँग्वेज असेल तर येत असेल तर तुम्ही ते पण मेन्शन करू शकता. डू यू नो फ्रेंच लँग्वेज, डू यू नो जॅपनीज लँग्वेज, आर यू फिजिकली चॅलेंज और इम्पेअर्ड. जर तुम्ही हँडिकॅप वगैरे असेल तर ते पण मेन्शन करू शकता. अकॉर्डिंग टू दॅट ते तुम्हाला काहीतरी असतं त्यांचं, आम्हाला काय माहित नाही. द नेम गिवन while registration is considered final and if any discrepancy is noted the profile will be rejected. तुमचं जे नाव असते, जे ईमेल असते ते तुम्हाला काय करावं लागेल, परफेक्ट द्यावं लागेल. जर चुकून काय तर चुकीचं वाटलं तर ते तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करतील. त्यांनीच काय त्यांच्या सिस्टीममध्ये जर तुम्हाला मिसमॅच दिसेल, तुमचं त्यांचं कॅन्डिडेट आय डी सेम असेल पण तुमचा ईमेल ॲड्रेस तिथे एक वेगळा रजिस्टर करताना आणि नंतर हे करतात, कम्युनिकेशन करायचं असताना जर वेगळं वेगळं असेल तर पण तेव्हा पण तुम्हाला काय करू शकते, रिजेक्ट करू शकते. मग नंतर लास्टला आहे, वी रिक्वेस्ट यू टू अक्नॉलेज द फॅक्ट दॅट यू आर voluntarily shared the above personal information with Cognizant for enabling Cognizant to facilitate physical onboarding and training. Please authorize Cognizant to retain the above information in its record. मग रिटर्न करण्यासाठी आय ॲग्री करावं लागेल. मग सबमिट जर केला तर मग तुमचा काय झाला, ॲप्लिकेशन जाईल. जर ह्या जागेसाठी जर तुम्ही टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. जे इन्फॉर्मेशन अगोदर मी सांगितले, जर ते तुम्ही मॅच करत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्हाला काही येत नसेल तरी पण तुम्ही ट्राय करून माहिती करून घेऊ शकता का, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइमला किंवा कुठल्या दुसऱ्या तरी कंपनीला हे करत असताना तुम्हाला उपयोगी पडेल. एवढंच सांगायची इच्छा आहे की ट्राय करावं माणसाने. अशा प्रकारे हे आपलं इन्फॉर्मेशन इथं हे कंप्लीट झालेलं आहे. मग मी करतो गो बॅक. मला हे भरायचं नाही माझ्या नावानं, राईट. जर तुम्हाला काही अडचण आलं तर तुम्ही काय करा, मला कमेंट मध्ये विचारा, मी सांगेन तुम्हाला. आय एम हिअर टू हेल्प यू आउट. ओके. दॅट्स इट फ्रॉम दिस व्हिडिओ, राईट. चलो. तो मी काय करतोय सगळं ऑपॉर्च्युनिटीज फायदा क्लिक केलो मी. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल, हे करावं लागेल, फिल करावं लागेल सगळं इन्फॉर्मेशन बघून. ओके. दॅट्स इट. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तिथंच कमेंटमध्ये तुम्हाला सांगेन. ओके. थँक्यू. बाय.